नागरे, विद्यार्थी प्रतिनिधि, गवर्नमेंट कॉलेज ऑफ फार्मेसी औरंगाबाद। हम 1 जनवरी से यहाँ पर आमरण अनशन पे बैठे हैं। कल सीएम माननीय मुख्यमंत्री महोदय का औरंगाबाद दौरा था, उसमें हमने टाइम मांगा था। वो भी उन्होंने खुद से आकर हमसे मिलना चाहिए था कि देश का फ्यूचर, देश का भविष्य अभी रास्ते पे बैठा हुआ है, और वो भी उनके प्रशासन के काम की वजह से। तो उन्होंने यहाँ आके मिलना चाहिए था, पर वो नहीं आए। फिर भी उन्हें मिलने के लिए हम एयरपोर्ट तक चले गए। वहाँ पे भी उन्होंने कुछ खास टाइम दिया नहीं। 3 दिन के अनशन पे बैठे वाले लोगों को उन्होंने एक लाइन में खड़ा करके निवेदन ले लिया, कुछ चर्चा भी नहीं की। ये सरासर हमारे साथ हो रही नाइंसाफ़ी है। हमने उन्हें इसीलिए चुना था कि वो हमारे काम अच्छे तरह से करे और लोकशाही अच्छे से चलाए। पर कल के घटना से हमें तो यही लगता है कि हमने बहुत बड़ी गलती की है, और हम हमारे निर्णय पर ठाम हैं कि जब तक उनका हमें कुछ राइटिंग में आश्वासन नहीं मिलता है, तब तक हम अनशन से नहीं उठेंगे। अगर यहाँ पे मुझे या मेरे सहकारी स्टूडेंट्स को कुछ प्रॉब्लम होती है, तो ये मैं इस सरकार की हार समझूंगा। आमच्या उपोषणाचा आज 14 दिवस आहे। त्या आमरण उपोषण चालू आहे। काल आम्ही सीएम साहेबांची भेट घ्यायला गेलो होतो, पण 3 तास आम्ही त्यांचं वेटिंग केलं, पण आमच्यासाठी त्यांच्याकडे 2 मिनिट पण वेळ नव्हता। बाकी तिथे खूप लोक आलेले होते, त्यांनी पुष्पगुच्छ घेऊन आले होते, त्यांना त्यांच्यासोबत फोटो काढायला वेळ भेटला, पण आम्ही इथं 3 दिवस झालं बसलेलो आहोत, तरी पण आमच्यासाठी त्यांनी वेळ काढला नाही। हे आमच्यासाठी खूप वाईट गोष्ट आहे। आम्ही अशीच ही फाईट चालू ठेवणार आहे जोपर्यंत त्या असा ठोक निर्णय देत नाहीत तोपर्यंत। आणि आमच्या 2च मागण्या आहेत, आणि ह्या आमच्या मागण्या पूर्ण रूल्स आणि रेग्युलेशननुसार आहेत। याच्यात कुठलंही इलिगल असं काहीच नाही आहे। पूर्ण आमच्याकडे प्रूफ आहेत प्रत्येक गोष्टीचे, तरीही आजचं सरकार आम्हाला न्याय देत नाही आहे। आमच्या आज ह्या उपोषणाच्या 2 मागण्या आहेत। एक तर क्लिनिकल फार्मसी पदाची निर्मिती आणि स्टायफंड भेटला पाहिजे। 3 वर्षांपासून आम्ही आमच्या मागण्यांसाठी लढत आहोत। आता 1 जानेवारीपासून आम्ही आमच्या 2 प्रमुख मागण्यांसाठी उपोषणाला बसले आहोत। आमचे प्रतिनिधी उपोषणाला बसले आहेत। आमच्या मेन 2 मागण्या आहेत की आम्हाला गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये क्लिनिकल फार्मासिस्टच्या जागा झाल्या पाहिजेत, कारण की जर आम्ही इथून शिक्षण घेऊन बाहेर पडलो तर प्रत्येकाला पोटापाण्याची सोय लागायलाच पाहिजे। त्यासाठी आम्हाला काहीतरी कामधंदा पाहिजे। ती आता शासनाने कोर्स काढलेला आहे, तर त्याच्यासाठी शासनाने पदनिर्मिती केलीच पाहिजे। त्याच्यामुळे आम्हाला क्लिनिकल फार्मासिस्टच्या जागा उपलब्ध करून द्याव्यात। आणि एक म्हणजे आम्ही जे शासकीय हॉस्पिटलमध्ये जे इंटर्नशिप करतो आहे त्याच्यासाठी आम्हाला मानधन मिळत नाही आहे, तर त्याचं शासनाने त्याच्यावर निर्णय घेऊन आम्हाला लवकरात लवकर मानधन चालू करावं। 6 वर्षांचा हा अभ्यासक्रम आहे फार्मडी। आम्हाला सगळ्यांना फक्त हेच सांगायचं की आम्ही जे करतोय, जे शिकतोय, ती सर्व्हिस आम्ही द्यायला तयार आहे। फक्त गव्हर्नमेंटनी आमच्यासाठी या जागा निर्माण कराव्यात, ज्याच्याने आम्ही जे शिकतोय ते आम्ही उपयोगात आणू शकू। आम्ही फक्त जे आमच्या हक्काचं आहे ते मागण्यासाठी आज 3 दिवसांपासून इथे रस्त्यावरती बसले आहोत, इथे उपोषण करतो आहोत। तर आमचं फक्त सरकारला एवढंच म्हणणं आहे की ज्या आमच्या हक्काच्या गोष्टी आहेत त्या आम्हाला भेटल्याच पाहिजेत। फार्मेसी जो भी कोर्स किया था पिछली गवर्नमेंट में, उसी समय उसका डिटेल ये करना चाहिए था, प्लानिंग करनी चाहिए कि कहाँ कॉलेज खड़ा करना है, उसमें कितनी सीट होनी चाहिए, और सीट में बाद में यहाँ से जो टेक्नीशियन डॉक्टर निकलने के बाद वो कहाँ सर्विस करेंगे, कहाँ ड्यूटी करेंगे, इसकी भी पूरी प्लानिंग करनी चाहिए। लेकिन पिछली गवर्नमेंट ने किया नहीं, इसलिए आज उनको ये नौबत उपोषण करने की नौबत आई है। तो इसके ऊपर हम लोग अभी इसके जो मिनिस्टर है सम्माननीय तावड़े साहब से उनसे बात करेंगे, और 8 तारीख को हम लोग उनके साथ मीटिंग करने की कोशिश करेंगे, और उसमें जो इनकी प्रॉब्लम है, जो वहाँ का इंफ्रास्ट्रक्चर, कॉलेज में इंफ्रास्ट्रक्चर की प्रॉब्लम है, वहाँ उनकी ड्यूटी की प्रॉब्लम है, और स्टाइपेंड की प्रॉब्लम है, ये सब बहुत ही इम्पोर्टेंट है, उनके लिए बहुत ही महत्वपूर्ण बात ये इशू है। तो ये हम लोग ख़त्म करने की कोशिश करेंगे और उनको न्याय देने की